आप्पा देशमुखांचा आप्पा देशमुखांचा का रे काय झालं? काही म्हणा ताकद लावावी तर आप्पांसारखे आप्पा म्हणजे आहेत ना माझ्यासारखे तुफान आहेत तुफान. काय झालं? काय झालं लाक्या सांग. अरे मी सांगतो. अरे बाबा म्हणजे तुला काहीच डाउनलोडिंग माहित नाही. अरे आपणनी त्या जामकर साहेबाची चांगलीच जिरवली वाटत. म्हणजे काय केलं? काय केलं थांब मी सांगतो. मी सांगतो. अरे गोपाळ, अरे आप्पा गेलो होतो म्हणा ना याला पोलीस स्टेशनला त्या जामकर साहेबांकडे. कशासाठी? तर आपल्या नरकी हाडळीच्या उत्सवाच्या परवानगीसाठी. आणि तेव्हा ती जामकर साहेब ऐकनातच. पण आपला आप्पा ती बी ऐकना मागच चटना असलं बोल 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 बोलले म्हणा बाबो. नक्की काय झालंय? ए जित्या मी सांगतो. गोपाळ आप्पा नुसतं नाहीच बोललो जामकरला. असला रट्ट्याच्या रट्ट्या दम दिला ना जामकरला. जामकरला काय म्हणलं माहितीये का? ए काय करायची ती कर, आम्ही उत्सव करणार म्हणजे करणार आहेत. हा आणि जसं काय आप्पांनी सांगितलंय वाटतंय गावकऱ्यांनी तयारी बी करायला घेतली. या म्हाताऱ्याला काय गरज होती त्या जामकरला डिवचायची? आता तो परत माझ्या मागे हात धुवून लागेल. मी तर म्हणतो झुंजार तू का नाही ही आप्पाला हलक्यात घेऊ नको. लय दिग्गज माणूस आहे तू का नाही त्यांचाही एखादं पोस्ट कार्ड घेऊनच टाक. हा ए माकडा काय डोक्यावर पडलाय का रे? पोस्ट कार्ड नसतं ते पोस्टपेड असतं. तुझं चप्पलने तोंड झोडलं पाहिजे. पोस्टपेड असतं का ते? अरे पॉडकास्ट असं असतं ते. हेच ते काय असेल ते घेऊन टाक ना. ऐका तुम्ही काय उगाच आपण हिरो करू नका. आप बळ जाऊन तिकडे जामकरला दडकून आलेत. काय गरज आहे का? जामकर साहेब काय म्हणले होते? काय? नरकी आढळच्या उत्सवात तो माणूस येऊन काहीतरी घातपात करू शकतो. आता त्या रात्री काय केलं म्हणजे काय करता? हा जामकर साहेबांनी काहीतरी विचार करून डोकं लावलं असेल ना. नाही म्हणत होते. आपण सपोर्ट केला पाहिजे. अरे तुझं बरोबर आहे गोपाळ, पण आता गावकरी ऐकत नसतात. मी घरी जातो जरा, मी बोलून घेतो आपणशी. लकी जरा लक्ष ठेव. अरे पण ए फुले, पाणी आण पाणी. हो लयच खुशीत दिसतंय. म्हणजे काय झालं? काय बोलला तू जामकर? तो जामकर मला काय बोलणार आहे? हा? त्याची टाप आहे का माझ्या मोर बोलायची? त्यालाच ऐकून आलो, त्याला सांगून आलो. नरके हाडळ उत्सव होणार म्हणजे होणारच. हाय का आता? अहो कशाला त्या जामकरच्या वाकड्यात जायचं मी म्हणते. ए मी नाही त्याच्या वाकड्यात चिरलो, तो वाकड्यात चिरायला बघत होता. हा माझ्याशी वाकडं, त्याची नदीवर लाकडं. हा राहू द्या. उद्या आहे ना त्यानं श्यामलचा अपघात झाला नव्हता असं लिहून द्यायला नकार दिला तर काय करणार आहे आपण? आपल्यावर लाकडं इकायची येईल सगळे पैसे गेले तर. हा हे बघा, मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी इकून खाणारी माणसं किड पडत्याल ह्यांना नरकात बी जागा मिळायची नाही.